नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातील पहिला पाठ आपले समाज जीवनचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामधील पहिली रिकामी जागा आहे, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबाची गरज वाटली। उत्तर, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। दुसरी रिकामी जागा आहे, माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंब होतो। उत्तर, माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो। तिसरी रिकामी जागा आहे, आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात। उत्तर, आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात। प्रश्न 2, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? उत्तर, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत। दुसरा प्रश्न आहे, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। 3. समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? उत्तर, समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची, आपल्या कलागुणांचा विकास करण्याची व आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते। प्रश्न 3, तुम्हाला काय वाटते? 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा। 1. समाज कसा तयार होतो? उत्तर, स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली मिळून समाज तयार होतो। आपली कुटुंबे, विविध गट, संस्था, संघटना या सर्वांनी समाज बनलेला असतो। लोकांमधील परस्पर संबंध, व्यवहार व त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो। समान उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज तयार होतो। 2. समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? उत्तर, समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते। अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते, कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत। 3. माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? उत्तर, समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते। याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला। पुढे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। त्यातूनच रूढी, परंपरा, नीती, मूल्य, नियम आणि कायदे निर्माण झाले। त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले। 4. समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? उत्तर, समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी समाज व्यवस्थेची आवश्यकता असते। समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती या व्यवस्थेतून, व्यक्तींच्या श्रमातून आणि त्यांच्या कौशल्यामुळे निर्माण होत असते। परंतु अशी व्यवस्था नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या। आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला सर्व प्रकारची कामे करावी लागली असती। शेती, व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन इत्यादी व्यवस्थांच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या। त्यामुळे आपला विकास झाला नसता। प्रश्न 4, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? पहिला प्रसंग आहे, तुमच्या मित्राची, मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे। उत्तर, माझ्या मैत्रिणीचा पेन घरीच विसरल्याने तिला वर्गात काहीच लिहिता येत नव्हते। अशा वेळी तिची अडचण होऊ नये म्हणून मी माझ्याकडे जास्त असलेले पेन तिला देईन। 2. रस्त्यात एखादी अंध, अपंग व्यक्ती भेटली तर अशा व्यक्तीस मी रस्ता ओलांडण्यास मदत करीन, त्याला आवश्यक असणारी माहिती देईन।
त्याच्या जवळील सामान रस्ता ओलांडताना स्वतःकडे घेईन